S-Zenon mechanism. S means substitution, N means nucleophilic, and 1 means unimolecular. That is substitution, nucleophilic, unimolecular reaction. S-Zenon reaction चे example आहे the reaction between tertiary butyl bromide. The reaction between tertiary butyl bromide and hydroxide ion to form tertiary butyl alcohol. हे एक्झाम्पल आहे एसन रिॲक्शनचं. आणि रिॲक्शनमध्ये काय होतं मग इथं हा ब्रोमिनला OH मायनस काय करतोय रिप्लेस करतोय. म्हणजे रिॲक्शन कुठले सबस्टिट्यूशन. त्याच्यामध्ये पण कोणते असणार आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. की हा जो न्यूक्लियोफाईल आहे OH मायनस तो Br रिप्लेस करतोय म्हणून रिॲक्शन काय झाली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता सेकंड पॉईंट आहे दिस रिॲक्शन फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. दॅट इज रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन मॉलिक्यूल. आता कायनेटिक्स किंवा रेट इक्वेशन आपण SN2 रिॲक्शनमध्ये बघितलं होतं की रेट इक्वेशन SN2चं असं होतं रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. मग ह्या रेट इक्वेशनमध्ये जेवढे काय रिॲक्टंट इन्व्हॉल्व असतील त्याच्यावरती त्या रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो. हे SN2चं रेट इक्वेशन आहे. SN2च्या रेट इक्वेशनमध्ये किती रिॲक्टंट इन्व्हॉल्व आहेत 2 आहेत. एक मिथिल ब्रोमाइड आणि दुसरा OH मायनस. म्हणून ही रिॲक्शन काय होणार आहे बायमॉलिक्युलर किंवा सेकंड ऑर्डर. आता SN1 रिॲक्शनचं रेट इक्वेशनमध्ये काय दिलेलं आहे रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. किती रिॲक्टंट इन्व्हॉल्व आहेत एकच रिॲक्टंट इन्व्हॉल्व आहे. ह्याचा अर्थ रिॲक्शनचं रेट कशावर डिपेंड आहे एकाच मॉलिक्युलवरती असणार आहे. हा रिॲक्शन कसे आहे युनिमॉलिक्युलर आणि ह्या रिॲक्शनचं कायनेटिक्स कसं असणार आहे फर्स्ट ऑर्डर. म्हणजे रेट इक्वेशनमध्ये जेवढे रिॲक्टंट इन्व्हॉल्व असतील तेवढी त्या रिॲक्शनची काय असणार आहे मॉलिक्युलरिटी. सेकंड पॉईंट काय सांगितलं मग दिस रिॲक्शन फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. दॅट इज रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन मॉलिक्यूल विच इज सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड विच इज सबस्ट्रेट टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. म्हणून रेट इज इक्वल टू काय दिले K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. बरोबर आहे. युनिमॉलिक्युलर असल्यामुळं हेन्स इट इज कॉल्ड एज सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट रेट इक्वेशनमध्ये किती रिॲक्टंट इन्व्हॉल्व आहेत एकच. ह्याचा अर्थ रिॲक्शनचं रेट फक्त एकाच मॉलिक्युलवर डिपेंड असणार आहे. म्हणजे आपण मिथिल टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं रिॲक्शनचं रेट वाढणार. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं रिॲक्शनचा रेट कमी होणार आहे. म्हणजे रिॲक्शनच्या रेटला इन्फ्लुएन्स कोण करतोय तर कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं. त्याच्यामुळं इन दिस रेट इक्वेशन ओनली सबस्ट्रेट इज प्रेझेंट. देअरफॉर सबस्ट्रेट मॉलिक्यूल इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे फक्त रेट इक्वेशनमध्ये सबस्ट्रेट प्रेझेंट आहे त्याच्यामुळं तो रिॲक्शनच्या रेटला अफेक्ट करतोय. म्हणजे मगाशी म्हणल्याप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन जर आपण टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं वाढवलं तर रेट वाढणार आहे. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं तर रेट कमी होतं. द रेट ऑफ रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाईल. म्हणजे रिॲक्शनमध्ये जरी दोन एक हा सबस्ट्रेट हा रिॲक्टंट जरी असला किंवा हे दोन रिॲक्टंट जरी असले तरी रिॲक्शनचा रेट फक्त एकाच मॉलिक्युलर डिपेंड आहे. म्हणजे OH मायनसवरती डिपेंड नसणार आहे. तो कशावरती डिपेंड आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. याच्यामुळे म्हणले द रेट ऑफ रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाईल. नेक्स्ट SN1 रिॲक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स ॲज शोन इन फॉलो. म्हणजे SN1 रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते. तसं SN2 रिॲक्शन फक्त एका स्टेपमध्ये होत होती. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही एक्झॅक्टली अपोजिट आहेत. SN1 रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते आणि SN2 रिॲक्शन एका स्टेपमध्ये. आता त्या 2 स्टेप कुठले आहेत ते बघत असताना आपल्याला सायलेंट फीचर्स बघितले पाहिजे. म्हणून सायलेंट फीचर्स ऑफ SN1 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझमचे सायलेंट फीचर्स बघायचे आहेत. तर पहिलं सायलेंट फीचर कोणतं आहे इट इज अ 2 स्टेप मेकॅनिझम. म्हणजे ही स्टेप आणि ही स्टेप मेकॅनिझमचे त्याच्या पुढचा पॉईंट आहे हा. मग आता सायलेंट फीचरमध्ये काय सांगितलं इट इज अ 2 स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम. 2 स्टेपचं मेकॅनिझम आहे. पहिली स्टेप काय फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. हे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन कसं होतंय ते सायलेंट पिक्चरमध्ये सांगितलंय. इन फर्स्ट स्टेप कार्बन हॅलोजन बॉन्ड ब्रेक्स हेटेरोटिकली टू फॉर्म प्लॅनर कार्बोकॅटायन इंटरमिडिएट.
म्हणजे पहिल्या स्टेपला कार्बन ब्रोमिनचा बॉन्ड कसा ब्रेक होतोय तर हेटेरोलिटिक फिजन. आता हेटेरोलिटिक फिजन माहिती आहे आपल्याला. हेटेरोलिटिक फिजन कसं होतंय, जर दोन डिफरंट ॲटम आहेत, ए आणि बी हे दोन ॲटम आहेत, आणि ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स असला, जर बी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, जर बी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाकडे येतील, बीकडं. त्याच्यामुळे बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ए वरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि बी वरती काय येतोय निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इथं कॅटायन आणि ॲनायन बनणार आहे. मग हे जे फिजन आहे ते कसं आहे, हेटेरोलिटिक बॉन्ड फिजन. म्हणजे ब्रेकिंग कशी झाली बॉन्डची, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होऊन दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच ॲटम काढायला आहेत. कार्बन ब्रोमिनचा बॉन्ड पण कसा ब्रेक होतोय, हेटेरोलिटिक फिजनना. मग कार्बन ब्रोमिनमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ब्रोमिन आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाकडे येतील, ब्रोमिनकडं, आणि ब्रोमिनवर निगेटिव्ह, कार्बनवर पॉझिटिव्ह. इन फर्स्ट स्टेप कार्बन एक्स किंवा कार्बन हॅलोजन बॉन्ड ब्रेक्स हेटेरोलिटिकली टू फॉर्म प्लॅनर कार्बोकॅटायन. आणि हे कार्बोकॅटायन जे आहे ते काय असणार आहे, इंटरमिडिएट. म्हणजे रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपल्याला एक इंटरमिडिएट मिळणार आहे. आता ही जी स्टेप आहे ती फास्ट असेल का स्लो असेल, तर इट इज अ स्लो स्टेप. कशामुळे स्लो असेल तर कार्बन ब्रोमिनचा बॉन्ड ब्रेक व्हायला आहे, हा मॉलिक्यूल स्टेबल आहे, स्टेबल मॉलिक्यूलकडून अनस्टेबल मॉलिक्यूल बनले, आणि पॉझिटिव्ह चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आला, म्हणजे स्पीसीज कशा आहेत, अनस्टेबल आहेत. म्हणजे ही पहिली स्टेप कशी असणार आहे, स्लो स्टेप आहे. फर्स्ट पॉईंट काय आलाय, इन फर्स्ट स्टेप कार्बन हॅलोजन बॉन्ड किंवा कार्बन ब्रोमिन बॉन्ड ब्रेक्स हेटेरोलिटिकली टू फॉर्म प्लॅनर कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. इट इज अ स्लो स्टेप अँड रिव्हर्सिबल स्टेप. आता सेकंड पॉईंट आहे. सेकंड पॉईंटसाठी हे परत मेकॅनिझम आहे. हे फर्स्ट पॉईंट काय आला आपल्याला, तर सेकंड पॉईंट काय बघा, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. आता न्यूक्लिओफाईल कोण आहे, तर हे रिएक्शनमध्ये न्यूक्लिओफाईल कोण आहे, OH मायनस. तर आता तो अटॅक करणार आहे. आता OH मायनसवरती निगेटिव्ह चार्ज आहे, तो कशावरती अटॅक करणार आहे, कार्बनवरती, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जवरती. न्यूक्लिओफाईल कुठं अटॅक करतो किंवा कशाकडे अट्रॅक्ट होतोय, तर इलेक्ट्रॉन डिफिशियंटकडं. न्यूक्लिओफाईल कसा असतो, इलेक्ट्रॉन रिच असतो. OH मायनस न्यूक्लिओफाईल आहे, तो कुठं अटॅक करणार आहे, कार्बनवरती किंवा त्या पॉझिटिव्ह चार्जवरती. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईलमध्ये काय सांगितले, कार्बोकॅटायन इज प्लॅनर. प्लॅनर कार्बोकॅटायन आहे. आता प्लॅनर म्हणजे कसं, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा बॉन्ड अँगल तो किती असणार आहे, 120 असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे असं असणार आहे, हे मध्ये कार्बन आहे, हे CH3 आणि CH3 हे टर्शियरी ब्युटाइल कार्बोकॅटायन आहे. आणि हे कसं आहे, प्लॅनर आहे. प्लॅनर म्हणजे तिन्ही ग्रुप जे आहेत ते एकाच प्लेनमध्ये आहेत, हे काय लक्षात, म्हणजे प्लेन ऑफ पेपरवरती. मग आता न्यूक्लिओफाईल अटॅक करताना कुठून करणार आहे, एकतर तो फ्रंट साईडकडून करू शकतो किंवा बॅक साईडकडून करू शकतो. SN2 रिएक्शनमध्ये फक्त अटॅक कसा होता, बॅक साईडकडून. तर SN1 रिएक्शनमध्ये कार्बोकॅटायन प्लॅनर आहे, त्याच्यामुळं न्यूक्लिओफाईल फ्रंट साईड करून आणि परत बॅक साईड करून पण अटॅक करू शकतो. मग तेच सांगितले इथे पुढच्या पॉईंटमध्ये, कार्बोकॅटायन इज प्लॅनर अ न्यूक्लिओफाईल कॅन अटॅक ऑन द प्लॅनर कार्बोकॅटायन. Carbocation is planar. A nucleophile can attack on planar carbocation from both sides, that is front as well as back, and to form the two product. म्हणजे वरतून अटॅक केल्यामुळे एक प्रोडक्ट बनणार आणि खालच्या बाजूकडून अटॅक केल्यामुळे एक प्रोडक्ट बनणार आहे. त्याच्यामुळे प्रोडक्ट किती बनतील, 2 बनतील. आणि ही जी स्टेप असणार आहे ही फास्ट असेल का स्लो असेल, तर कार्बोकॅटायन आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे का, म्हणजे ही स्पेसिस आहे, ह्या दोन्ही स्पेसिस जनरली आपण म्हणू शकतो की जरी कार्बोकॅटायन स्टेबल असलं, जनरली म्हणू शकतो की अनस्टेबलच आहे. अनस्टेबलकडून हा स्टेबल मॉलिक्यूल बनायला आहे, म्हणजे ही स्टेप कशी असणार आहे, फास्ट. म्हणजे सेकंड स्टेप काय असेल, फास्ट असेल. म्हणजे मेकॅनिझमचा पार्ट कळाला आपल्याला. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं होतं, परत एकदा सांगतो. पहिल्या स्टेपमध्ये कार्बन ब्रोमिनचा किंवा कार्बन हॅलोजनचा बॉन्ड हेटेरोलिटिकली ब्रेक झाला होता आणि प्लॅनर कार्बोकॅटायन आणि प्लस हा Br मायनस आयन बनलेला आहे, कारण हे दोन्ही इलेक्ट्रॉन कशाकडे गेलेत, ब्रोमिनकडं. आणि सेकंड स्टेपमध्ये काय झालं होतं, तर हा OH मायनस कार्बोकॅटायनवरती फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही कोण अटॅक करतोय, त्याच्यामुळे प्रोडक्ट किती बनतील, 2. इथं 2 प्रोडक्ट दाखवले नाहीत आपल्याला, ते एकच दाखवलं आहे. 2 प्रोडक्ट कुठल्या अर्थानं, तर कॉन्फिगरेशनच्या अर्थानं म्हणलेला आहे, म्हणजे एक इन्व्हर्जनचा आणि एक रिटेन्शनचा. तर पुढं वेन
इन एसिनोन रिॲक्शन ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्ट्रेट इज यूज. ज्यावेळेस आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह, आता टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड हा का ऑप्टिकली ॲक्टिव्ह नाही, त्यावेळेस आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्ट्रेट वापरतोय. जे प्रोडक्ट बनणार आहे तो कसा असणार आहे, नियरली रॅसिमिक. रॅसिमिक म्हणजे तिथे जे दोन प्रोडक्ट बनणार आहेत त्याचं प्रमाण दोघाचं कसं असेल, सेम असेल. बरोबर आहे का. रॅसिमिक मिक्सचर माहिती आहे, तर रॅसिमिक मिक्सचरमध्ये एक डी असतो आणि दुसरा काय असतो, एल असतो. ह्या दोघाचं इक्विमोलर मिक्सचर म्हणजे काय असते, रॅसिमिक मिक्सचर. त्याच्यामुळे काय म्हणले, एसिनोन रिॲक्शन मेनली प्रोसेड्स विथ रॅसमायझेशन. इथं काय होते, रॅसमायझेशन होते. आणि पुढं दिस मीन्स दॅट बोथ द इनॅन्शिमेरिक प्रोडक्ट आर फॉर्मड इन इक्वल अमाऊंट. दोन्ही जे प्रोडक्ट बनतात ते कसे बनतात, इक्वल अमाऊंटमध्ये. आणि रॅसमायझेशन कशामुळे होते, मग रॅसमायझेशन करण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल बघितलं पाहिजे. तर ते एक्झाम्पल असं आहे, जुन्या बुकमधलं एक्झाम्पल आहे, जुन्या सिलेबसचं. आता आपल्याला काय स्टिरियोकेमिस्ट्रीचं एक्झाम्पल नाही, फक्त सांगितलं की असं होते म्हणून. तर एक्झाम्पलमध्ये काय सांगितले, ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्ट्रेट. आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे काय, तर कार्बनला जर 4 डिफरंट ॲटम असतील तर तो सबस्टन्स कसा असतो किंवा मॉलिक्यूल कसा येतो, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. मग आता टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का, तर नाही. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडमध्ये 3 मिथिल ग्रुप कसे आहेत, सारखे आहेत. आपल्याला स्टिरियोकेमिस्ट्री कळण्यासाठी किंवा दोन प्रोडक्ट कसे येतात हे कळण्यासाठी ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टेट घ्यावं लागणार आहे. तर त्यासाठी हे एक्झाम्पल आहे. तर हे एक्झाम्पलमध्ये बघा 4 डिफरंट ग्रुप आहेत, पीएच म्हणजे फिनिल आहे, हायड्रोजन, मिथिल आणि ब्रोमिन. हे 4 डिफरंट ग्रुप आहेत. पहिल्या स्टेपला काय होणार आहे, कार्बन ब्रोमिनचा बॉन्ड ब्रेक झाला, काय बनलं, कार्बोकॅटन. आणि ह्या कार्बोकॅटनमध्ये मिथिल, हायड्रोजन, पीएच हे 3 ग्रुप आहेत. ब्रोमिन बाजूला निघाला आहे बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे. आता OH- अटॅक कसा करणार आहे, दोन्ही साईडकून, म्हणजे फ्रंट साईडकून पण आणि बॅक साईडकून पण करणार आहे. बरोबर आहे. आता फ्रंट साईडकडून अटॅक केल्यामुळे आणि बॅक साईडकडून अटॅक केल्यामुळे आपल्याला 2 प्रोडक्ट मिळणार आहेत. आता समजा हा अटॅक कसा समजा फ्रंट साईडकडून असेल तर आपल्याला हा पहिला प्रोडक्ट मिळणार आहे. बरोबर आहे का. आता सॉरी, ब्रोमिन आहे, ब्रोमिन्सच्या बॅक साईडकडून म्हणजे इकडच्या बाजूकडून अटॅक केल्यामुळे आपल्याला प्रोडक्ट कुठला मिळणार आहे, तर हा मिळणार आहे. म्हणजे पहिला प्रोडक्ट कसा असेल, बॅक साईड अटॅकचा असेल, हा प्रोडक्ट बॅक साईडचा. आणि फ्रंट साईड अटॅकचा कुठला असणार आहे, हा असणार आहे. तर फ्रंट साईड आणि बॅक साईड अटॅकमुळे प्रोडक्ट किती मिळाले, 2 मिळाले. आणि जे 2 प्रोडक्ट मिळालेत ते कसे आहेत, एकमेकाचे इनएन्शोमर आहेत. बरोबर आहे का. तर इनएन्शोमर कसे आहेत, इथे जर आपण मिरर ठेवला आणि मिरर ठेवल्यानंतर हे 2 जे ॲटम किंवा 2 जे ग्रुप आहेत ते एकमेकावरती सुपर इम्पोजेबल आहेत का, नॉन सुपर इम्पोजेबल. म्हणजे ही जर मॉलिक्यूल आहे तसं उचलला तर कसं असणार आहे, नॉन सुपर इम्पोजेबल आहे. बरोबर आहे का. म्हणजे आपण इनएन्शोमर बघितलंय, ह्या 2 इमेज, ही इमेज आहे तशी उचलली तर कशी कशी असणार आहे, नॉन सुपर इम्पोजेबल. त्याच्यामुळे हे 2 काय बनतात, इनएन्शोमर. आणि परत शेवटी 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत आणखी आपल्याला. काय म्हणलेलं आहे, न्यूक्लिओफाईल कॅन अटॅक ऑन प्लॅनर कार्बोकॅटन फ्रॉम बोथ साईड. न्यूक्लिओफाईल कार्बोकॅटनवरती दोन्ही साईडकडून अटॅक करतोय. आता पहिला प्रोडक्ट कसा बनणार आहे, 1 प्रोडक्ट इज फॉर्मड विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. रिटेन्शनमध्ये त्या मॉलिक्युलच्या स्टिरियोकेमिस्ट्रीमध्ये बदल होत नाही, जशाला तसं राहणं, रिटेन म्हणजे ॲज इट इज. 1 प्रोडक्ट इज फॉर्मड विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन ड्यू टू फ्रंट साईड अटॅक. म्हणजे फ्रंट साईड अटॅकमुळे जो प्रोडक्ट बनतोय तो कसा आहे, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशनचा 50% असणार आहे. अँड अदर प्रोडक्ट इज फॉर्मड विथ इनव्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन ड्यू टू बॅक साईड अटॅक. म्हणजे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, इन्व्हर्जन म्हणजे चेंज होणे, एक्झॅक्टली अपोजिट. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशनचा प्रोडक्ट कसा मिळतोय, बॅक साईड अटॅकमुळे मिळतोय. आणि द 2 प्रोडक्ट आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. म्हणजे 2 प्रोडक्ट आपण इथे दाखवलेले आहेत. हे 2 प्रोडक्ट कसे आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत एकमेकाच्या, आणि ते दोन्ही कसे आहेत, इनएन्शोमर आहेत. बरोबर आहे. मग आता इथं रॅसमिक मिक्सचर कळालं का तुम्हाला. रॅसमिक मिक्सचर म्हणजे 50% एक फॉर्म होतोय आणि दुसरा 50% आहे. बरोबर आहे का. आणि हे दोघं कसे असतील मग, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. कारण रॅसमिक मिक्सचर कसं असतं, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. रॅसमिक म्हणजे डी फॉर्म आणि एल फॉर्मचं किंवा 2 इनएन्शोमरचं इक्विमोलार मिक्सचर म्हणजे काय, रॅसमिक मिक्सचर आहे. आता एक आणखी गोष्ट की एक प्रोडक्ट जो म्हणला आपण बॅक साईड अटॅकचा, बरोबर आहे का. समजा हे कॉन्फिगरेशन आहे.
कॉन्फिगरेशन आहे तसं राहिलंय, म्हणजे ब्रोमिनच्या ठिकाणी OH आलाय, असं कुठं झालेलं आहे, ब्रोमिनच्या ठिकाणी OH आला कुठं झालंय, हे झालेलं आहे. त्याला काय म्हणतो आपण, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. बरोबर आहे का. रिटेन म्हणजे ॲज इट इज राहणं. आता रिटेन्शन कुणामुळे झालंय, हा जो प्रोडक्ट आहे का तो रिटेन्शनचा आहे. म्हणजे रिटेन्शन कशामुळे झालंय, तर फ्रंट साईड म्हणजे पुढनं अटॅक केल्यामुळे काय झालंय, रिटेन्शन झालंय. म्हणजे हा अटॅक फ्रंट साईडचा आहे. आणि इन्व्हर्जन म्हणजे ब्रोमिनच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला, ब्रोमिन या बाजूला आहे, त्याच्या अपोजिट साईडला कोण आहे, OH आला आहे. ते कशामुळे आलंय, तर इन्व्हर्जनमुळं. आणि इन्व्हर्जन कसं झालंय, तर बॅक साईड अटॅकमुळं. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा की इन्व्हर्जन कशामुळे होतंय, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन तर बॅक साईड अटॅकमुळं. आणि रिटेन्शन कशामुळे होते, फ्रंट साईड अटॅकमुळं. इन्व्हर्जन म्हणजे कॉन्फिगरेशनमध्ये बदल होणं आणि रिटेन्शनमध्ये कॉन्फिगरेशन आहे तसं राहणं. आता हे दोन्हीमध्ये फरक बघा, ब्रोमिनच्या ठिकाणी कोण आला आहे, OH, म्हणजे हे कॉन्फिगरेशन कसं राहणार आहे, सेमच, त्याला आपण रिटेन्शन म्हणतो. आणि ह्या मॉलिक्युलमध्ये बघा इथं काय होतंय, चेंज होते, ब्रोमिनचे एक्झॅक्टली अपोजिट OH येतोय आणि हे दोन ग्रुप पण पोझिशन बदलतात. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, इन्व्हर्जन. परत एकदा दोन गोष्टी आणखी महत्त्वाच्या काय सांगितलेलं आहे, रॅसमायझेशन किंवा इथून लास्टचा पॉईंट परत बघूया. वेन SN1 रिॲक्शन इज वेन इन SN1 रिॲक्शन ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्ट्रेट इज यूज्ड. ऑप्टिकली ॲक्टिव्ह जर मॉलिक्युल वापरला, जर प्रोडक्ट मिळते तो कसा आहे, रॅसमिक आहे. म्हणजे SN1 रिॲक्शन कशी होते, SN1 रिॲक्शन प्रोसीड्स मेनली विथ रॅसमायझेशन. आणि SN2 कशी होती, SN2 रिॲक्शन प्रोसीड्स विथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि रॅसमायझेशनचा अर्थ काय सांगितलंय, दिस मीन्स दॅट बोथ द इनॅन्शिमेरिक प्रोडक्ट आर फॉर्मड इन इक्वल अमाऊंट. दोन्ही प्रोडक्ट कसे बनतात, इक्वल अमाऊंटमध्ये. आणि रॅसमायझेशन दोन्ही प्रोडक्ट सारखे कशामुळे बनलेले आहेत, तर मग अशा आपण प्लॅनर कार्बोकॅटायन दाखवलं होतं. त्या प्लॅनर कार्बोकॅटायनमध्ये काय होतं, जे तिन्हीमधला बॉन्ड अँगल होता तो कसा होता, 120 होता. बरोबर आहे का. आणि हे प्लॅनर असल्यामुळं न्यूक्लियोफाईल फ्रंट कोण पण अटॅक करतो आणि बॅक कोण पण करतोय. म्हणजे अटॅक करण्याची पॉसिबिलिटी कशी आहे, जवळपास दोन्ही बाजूकून सारखीच आहे. त्याच्यामुळे दोन्ही प्रोडक्ट कसे बनतात, सारखे बनतात. मग परत काय म्हणलंय, न्यूक्लियोफाईल कॅन अटॅक ऑन प्लॅनर कार्बोकॅटायन फ्रॉम बोथ साईड, जो दोन्ही बाजूकून अटॅक करतोय. आणि वन प्रोडक्ट इज फॉर्मड विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. एक प्रोडक्ट रिटेन्शनचा बनतोय. वन प्रोडक्ट इज फॉर्मड विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन ड्यू टू फ्रंट साईड अटॅक. आणि अदर प्रोडक्ट इज फॉर्मड विथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन ड्यू टू बॅक साईड अटॅक. आणि दुसरा प्रोडक्ट कसा बनतो, इन्व्हर्जनचा, आणि तो बॅक साईड अटॅकमुळं. म्हणजे दोन्ही प्रोडक्ट आहेत त्याच्या इमेज जर बघितल्या त्या कशा आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल. द टू प्रोडक्ट्स आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस, दॅट इज दे आर इनॅन्शिमर्स. ओके.